नमस्कार. तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनेल रियांशी फूड अँड आर्टमध्ये. आज आपण 1 किलोचं अचूक प्रमाणासह लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत. अशा प्रकारे जर तुम्ही लोणचं बनवलं तर ते 2 वर्षापेक्षा जास्त दिवस टिकतं, बिलकुल खराब होत नाही. आणि लोणचं बनवते वेळेस मी बऱ्याच टिप्स सांगणार आहे, त्यामुळेही तुमचं लोणचं जे आहे ते एकदम छान बनलं जातं. तर चला सुरू करूया. यासाठी लागणारं जे सर्व साहित्य आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देईन, ती तुम्ही चेक करू शकता. तर कैरीचं लोणचं बनवण्यासाठी इथे 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकताय याला मी अशा मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे कसेही तुकडे करून घेऊ शकता. तर ह्या लोणच्याच्या कैऱ्या आहेत ते तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळतील. आता लोणच्याच्या कैऱ्या छान येतात, तर तुम्ही आता लोणचं बनवू शकता. आणि या लोणच्याच्या फोडी मी करून घेतल्यानंतर त्यामध्ये जी कोय असते ती काढून घेतलेली आहे आणि लोणच्याच्या फोडी स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्यावर सुकवून घेतलेले आहेत. यामध्ये पाण्याचा बिलकुल अंश नाही आहे, पूर्णपणे सुकवून घेतलेले आहेत फॅनखाली. आणि यामध्ये जे अशा प्रकारे कोई असतात आणि अशी साल असते ती मी पूर्ण काढून घेतलेली आहे आणि एकदम क्लीन फोडी आपण करून घेतलेली आहेत. लक्षात ठेवा की फोडी जे आहेत ते एकदम सुकल्या पाहिजेत. यामध्ये जर पाण्याचा अंश असेल तर तुमच्या लोणचं लवकर खराब होतं. त्याचसोबत इथे घेतलेली आहे मोहरीची डाळ आणि मोहरी घेतलेली आहे. तुम्ही फक्त मोहरीची डाळ पण यूज करू शकता, पण मोहरीमुळे आपली जी लोणच्याचा खार आहे तो छान मिळून येतो. त्याचसोबत मीठ घेतलेलं आहे 3 टेबलस्पून. 4 टेबलस्पून मी इथे घेतलेलं आहे लाल तिखट. 1 टेबलस्पून घेतलेली आहे हळद. 1 टेबलस्पून मेथी दाणे घेतलेले आहेत. इथं 5 ते 6 मिरे आणि 5 ते 6 लवंगा त्यांची मी पूड करून घेतलेली आहे. पूड करून घेतल्यामुळे खूप छान स्वाद येतो. 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी घेतलेली आहे फोडणी करण्यासाठी. 1 चमचा मी इथं हिंग घेतलेला आहे. 4 ते 5 लवंगा घेतलेल्या आहेत, मी अख्ख्या लवंगा यूज करणार आहे. 30 ते 40 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. बरेच जण लसूण यूज करत नाहीत, पण लसणामुळे अतिशय अप्रतिम चव येते. आणि तेल घेतलेलं आहे, जवळजवळ 1 वाटी तेल आहे. तर साहित्य आपण बघितलेलं आहे. तर चला कृतीला बघूया. तर कृती करण्यासाठी सुरुवातीला आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये आपली जी मोहरीची डाळ आहे आणि मोहरी आहे ती बारीक करून घेणार आहोत. सुरुवातीला मोहरीची डाळ मी थोडीशी मिक्सरला फिरवून घेणार आहे. डाळ मिक्सरला फिरवल्यामुळे आपले जे लोणच्याचा मसाला आहे तो छान मिळून येतो. तर मी डाळ मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम बारीक केलेली नाही आहे, थोडीशी डाळ आपण मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. तर एका प्लास्टिकच्या भांड्यामध्ये मी हे लोणचं बनवणार आहे. तुम्ही इथं स्टीलचं घेऊ शकता किंवा कुठलंही भांडं घेऊ शकता. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मोहरी पण बारीक करून घेते. तुम्ही फक्त मोहरीची डाळ पण यूज करू शकता, पण मोहरी घातल्यामुळे मसाला छान मिळून येतो आणि चवही छान लागते. तर मोहरी ही बारीक करून झालेली आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो लसूण घेतला आहे तोही बारीक करून घेऊया. तर मोहरीची डाळ आणि मोहरी वाटलेली आहे, त्याचसोबत लसूणही मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. तर आता गॅसकडे जाऊया आणि आपण फोडणी करून घेऊया. तर गॅसवर मी एक स्टीलची कढाई ठेवलेली आहे आणि त्या कढाईमध्ये मी घालणार आहे 1 वाटी तेल. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथं जवळजवळ 1 मोठी वाटी तेल घेतलेलं आहे आणि हे तेल पुरेसं आहे 1 किलो लोणच्यासाठी. तुम्हाला जर लोणच्यामध्ये जास्त तेल आवडत नसेल तर थोडंसं कमी पण करू शकता. इथं मी शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे चव खूप छान येते. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण टाकलेलं आहे लवंगा आणि मेथीदाणे. मेथीदाणे आणि लवंगा छान तळल्यानंतर मी यामध्ये घालणार आहे जिरे आणि मोहरी. जिरे मोहरी छान तडतडू द्यायचे आहे. सर्व साहित्याची लिस्ट आहे ती मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर आता जिरे आणि मोहरी छान तडतडलेली आहे. मी गॅस बंद करते आणि गॅस बंद करून आपण यामध्ये लसूण ॲड केलेलं आहे. तेल आपलं चांगलं गरम आहे, तर गरम तेलामध्ये आपला लसूण छान तळला जाईल. आपण जर गॅस ऑन ठेवला तर आपला लसूण करपतो, त्यामुळे गॅस बंद करून लसूण मी यामध्ये ॲड केलेला आहे. तर लसूण आपण तळून घेऊया. बरेच जण लोणच्यामध्ये लसणाचा वापर करत नाहीत, पण लसणामुळे खूप छान चव येते.
तर तुम्ही पाहू शकताय गरम तेलामध्ये आपलं लसूण छान तळलेलं आहे, त्याचा कलरही चेंज झालेला आहे। तर आता आपण या तेलाला पूर्णपणे थंड करून घेणार आहोत, पण त्याआधी मी यामध्ये घालणार आहे हिंग। तुम्ही इथं खडा हिंगाचा पण वापर करू शकता, त्याच्यानेही खूप छान चव येते। तर हिंग घातल्यानंतर आपण तेल पूर्णपणे आता थंड करून घेऊया। तेल पूर्ण थंड झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत। तर आपलं तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे, त्यामध्ये मी घालते लाल तिखट आणि आपण जी लवंग आणि मिऱ्याची पूड करून घेतली होती तीही ॲड केलेली आहे, हळद ॲड केलेली आहे, मीठ घेतलेलं आहे। मिठाला तुम्ही यूज करण्याच्या अगोदर थोडंसं गरम करून घ्या, म्हणजे त्यामधलं जे मॉइश्चर आहे ते पूर्ण निघून जातं। इथं मी लोणच्याचा मसाला यूज केलेला आहे, कुठल्याही ब्रँडचा लोणचे मसाला तुम्ही यूज करू शकता। मी इथं बेडेकरचा कैरीचा लोणचे मसाला घेतलेला आहे, तो जवळजवळ 4 ते 5 टेबलस्पून यूज करणार आहे। याच्याने कलरही खूप सुंदर येतो लोणच्याला आणि टेस्टही छान येते। जर तुमच्याकडे लोणचे मसाला नसेल तर तो तुम्ही स्किप पण करू शकता। आता यामध्ये आपली मोहरीची डाळ आणि मोहरी जी आपण मिक्सरला बारीक करून घेतली होती तीही ॲड करायची आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडंसं कढईमध्ये गरम करून घ्या, यामुळे मिठामधलं जे मॉइश्चर असतं ते पूर्णपणे निघून जातं आणि आपलं लोणचं बिलकुल खराब होत नाही। तर आता लोणच्याचा मसाला एकदम तयार आहे, तर लोणच्याच्या फोडीवर आपण हा मसाला टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। तर आपलं लोणचं आता एकदम तयार होतं, हे मिक्स केलं की झालं आपलं लोणचं तयार आहे। तुम्ही हे लोणचं कुठल्याही काचेच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या ज्या भरण्या भेटतात त्यामध्ये भरून ठेवू शकता। लक्षात ठेवा की लोणचं भरण्या अगोदर भरणी जी आहे ती एकदम स्वच्छ करून घ्या आणि उन्हामध्ये एक दिवस कडकडीत वाळवून घ्या आणि नंतर भरते वेळेस त्यामध्ये खाली एक अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी मीठ घाला, म्हणजे लोणच्याला खालूनही खार सुटायला मदत होते आणि लोणचं आपलं खराब होत नाही। आता तुम्हाला हे लोणच्यामध्ये तेल बिलकुल दिसत नसेल, पण जसजसे हे मुरतं तसतसं तेल वर येतं आणि लोणच्याच्या ज्या फोडी आहेत त्या खाली बसतात आणि एकदम मस्त लोणचं झालेलं आहे। मी थोडासा जो मसाला आहे जास्त बनवलेला आहे, कारण माझी छोटी मुलगी आहे, तिला लोणच्याचा मसाला खूप आवडतो, तिला आपण चपातीसोबत कशासोबतही देऊ शकतो, त्यामुळे मी मसाला थोडासा जास्त बनवलेला आहे। तुम्ही मसाल्याची क्वांटिटी थोडीशी कमी करू शकता आणि फोडी जास्त पण करू शकता। तर आपलं लोणचं एकदम तयार आहे, तुम्ही पाहू शकताय कलर किती सुंदर आलेला आहे, मसालाही एकदम मस्त आपल्या फोडींना कोट झालेला आहे। तुम्ही कुठल्याही काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवा, 2 वर्षापेक्षा जास्त दिवस हे लोणचं टिकतं। पण लक्षात ठेवा की इथं कुठेही पाण्याचा अंश असला नाही पाहिजे किंवा तुमची भरणी जी आहे ती एकदम कोरडी असली पाहिजे। तर नक्की करून बघा, खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला ही रेसिपी सांगितलेली आहे। जरी तुम्हाला कोणती अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।